काय त्याच्यात विशेष तुम्हाला काय वाटतं? आता एवढ्या मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे, त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही. आलं नाही का? वाचलं नाही का? ऐकलं नाही का? तर परत ढोंग करता तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिवाय दिल्या, ऐकलेले नाही सगळ्यांनी. मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिवाय देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय? आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे. त्याची काही संस्कृती आहे ती काय? आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललंय काय? आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, हे काय बनाना रिपब्लिक आहे काय? टोळ्यांचं राज्य आहे काय? काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता नाही, या समाजाचा त्या समाजाचा काही मता येत नाही.